गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 13 रोजी जळगावात येत आहे. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सागर पार्क सभास्थळाची पाहणी मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या सभेसाठी जिल्ह्यातील सर्व महिलांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मंत्री गुलाबराव पाटील व भाजपाचे आमदार सुरेश भोळे यांनी केले आहे. धर्मेंद्र राजपूत, जळगाव टाइम्स न्यूज. ही माझी लाडकी बहीण आणि मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण हा जो कार्यक्रम पूर्ण राज्यामध्ये राबवला जातो आहे आणि आपण म्हटल्याप्रमाणे निश्चितपणाने जळगाव जिल्हा हा त्यांच्याकरता फलदायी जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर दोघंही सीट ह्या खासदारकीच्या महायुतीच्या निवडून आलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये सुद्धा येणारे जे निकाल आहेत ते फलदायीच येतील. दुपारी 2:30 वाजता माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आपल्या लाडक्या बहिणींना ते या ठिकाणी भेटून त्यांच्याशी संवाद साधणार आहे. जनतेतलं मनातलं सरकार आलं आणि सर्व घटकाला न्याय देण्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ असतील, आदरणीय अजितदादा असतील आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील यांच्या माध्यमातून प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम, त्याच्यामध्ये आमची लाडकी बहीण योजना या माध्यमातून महाराष्ट्र मुख्यमंत्री साहेबांचा दौरा आहे. त्याच्यामध्ये दोघी उपमुख्यमंत्री साहेब येत आहेत. आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आमच्या माता भगिनींना विनंती करतो की आपण ह्या कार्यक्रमाचा यावं आणि आपण जर सर्वांनी फॉर्म भरले असतील तर स्वागत आहे. काहींचे फॉर्म राहिले असतील तर आपण लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आपण भरून घ्यावे आणि या योजनेचा लाभ घ्यावा. कारण प्रत्येक आमच्या भगिनीला मदतीचा हात देण्याचं काम आमचे लाडके मुख्यमंत्री यांनी दिलेलं आहे आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने ही आमच्या भावांकडून भगिनीला एक भेट दिलेली मुख्यमंत्री साहेबांनी. म्हणून आमच्या भगिनींना या रक्षाबंधनच्या खूप शुभेच्छा देतो. पुन्हा आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की आपण जास्त आमच्या माता भगिनींनी उद्याच्या कार्यक्रमाला यावं, कार्यक्रम बघावा. आपण स्वतःही फॉर्म भरा, आपल्या दुसऱ्या भगिनी राहिल्या असतील तर त्यांचाही आपण फॉर्म भरून घ्यावा. काही अडचणी असतील तर आमच्याशी संपर्क साधा, आम्ही 100% मदत करण्याचा प्रयत्न करू.